तर ते प्रभुदास दादा यांच्याकडे पाहिल्यानंतर आपल्याला समजतं अगदी सामान्यातील व्यक्तिमत्व, सामान्य जनतेला प्रेम करणारा आणि प्रत्येकाच्या मनामध्ये असलेले हे व्यक्तिमत्व प्रभुदास मदन नाईक. वेलकम दादा, आपला आर्यन चषकामध्ये सहर्ष स्वागत आहे. तर सलामीची जोडी मैदानामध्ये येते आणि गोलंदाजीसाठी लोकल बॉय दीपेश नाईक ऑफ द मार्क. पहिल्या षटकासाठी आर के पाटील स्टँड इन करून दीपेश. पाहूया दीपेश कालपासून आयोजकाच्या भूमिकेमध्ये तर खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी कामगिरी पार पाडलेली आहे. जिथे कमी तिथे आम्ही, मग आयोजन असेल, स्कोरिंग असेल, कॉमेंट्री देखील त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. मात्र आता इथे क्रिकेटचा मैदान जो खेळ आहे, कशा प्रकारचा खेळ त्यांच्या माध्यमातून गोलंदाजीच्या माध्यमातून होतोय पाहायला विसरू नका मित्रांनो. चला दीपेश नाईक पंच मागून इशारा करतात, प्लीज मॅच ऑन करायचे. कारण का मित्रांनो, कडक ऊन आहे आणि यावर्षीचा जो ऊन आहे ना, तो अक्षरशः भयंकर ऊन पडत आहे. अजूनही मेचा महिना यायचा बाकी आहे आणि मार्च एप्रिलमध्येच इथे रंग दाखवताना सूर्यदेव. आपल्या गोलंदाज तयार. दीपेश नाईक, काय फटका आहे, फ्लिकचा फटका जबरदस्त. स्क्वेअर लेगच्या वरून दीपेशाचं स्वागत करताना फलंदाज. 6 धावांसाठी षटकार. ज्या प्रकारची सुरुवात आपण कालच्या दिवसापासून पाहतोय ना, या स्पर्धेची सुरुवात जशी झाली तशीच सुरुवात आजच्या पहिल्या दिवसापासून, पहिल्या मॅचपासून या मॅचमध्ये आपल्याला पाहायला मिळाली. षटकाराने होते इनिंगची सुरुवात. काय फटका सजवला इथं बॅटरने. काल देखील संदेश पाटील षटकाराने सुरुवात, आज देखील सर्व षटकाराने सुरुवात, आज चौकाराने सुरुवात आणि या मॅचची देखील षटकाराने सुरुवात. म्हणजे जी इनिंगची सुरुवात होते ना कालपासून, अनेक मॅचेसमध्ये षटकार आणि चौकाराने सुरुवात होते. याचाच अर्थ धमाकेदार स्पर्धा ही आपल्यासाठी घेऊन आले आहेत शंकरदादा जुकर. षटकारांची आतिषबाजी इथे पाहायला मिळते. गोलंदाज दीपेश. काय चेंडू जबरदस्त, चेंडूला हलक्या हाताने चिपके, एक्स्ट्रा कव्हरमध्ये गॅपमध्ये चेंडू जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळतोय आणि तोपर्यंत संधी होती 2 धावा पूर्ण करून घेण्याची. 2 धावेने संघाची धावसंख्या पुढे सरसावते ती 8 या आकड्यावरती. आज आपण हरीशला देखील पाहणार आहोत. एक जबरदस्त गोलंदाज आहे हरीश मालावकर, सातत्य पूर्ण गोलंदाज. इथे मात्र दिशाहीन चेंडू. दीपेश नाईक याचा बघा, दीपेश नाईक याच्याकडे गती जरी नसली ना तरी त्याच्याकडे व्हेरिएशन खूप आहे आणि व्हेरिएशनच्या माध्यमातूनच आत्तापर्यंत एक जबरदस्त गोलंदाज म्हणून या फॉर्मॅटमध्ये त्यांनी आपलं नाव कमवलेलं आहे. मात्र आजच्या या पहिल्या इनिंगच्या पहिल्या षटकामध्ये दीपेश मात्र थोडंसं अपयशी ठरताना, पहिल्या चेंडूवरती जरी षटकार आला त्यानंतर मात्र थोडं कमबॅक पाहायला मिळाले. दीपेश षटकातील पुढचा चेंडू घेऊन, आपटलेला चेंडू, या वेळात मात्र मिस्की हुक आणि चेंडू जातोय तो लॉंग लेगच्या रिजनला. 4 धावांसाठी. काय जबरदस्त फटका, येतोय चौकार. अतिशय सुंदर फटका इथे पाहायला मिळाला बॅटरीच्या माध्यमातून आणि काय फटक्याचा इथे फायदा घेण्यात आला. चेंडूला पाठवला लॉंग लेग रिजनला. 4 धावांसाठी चौकार. दीपेश नाईक या पहिल्या षटकामध्ये दिशा कुठेतरी आपली भटकताना. योगेश दादा गुळवी यांचं आगमन झालेलं आहे. एक जबरदस्त व्यक्तिमत्व. दादा आपलं सहर्ष स्वागत आहे. विनंती असेल की आपण VIP डाईजवरती येऊन बसायचं आहे. त्यांच्या संघाने आजच्या दिवसामध्ये विजयाने सुरुवात केली. 3रं आणि 4थं पारितोषिक स्पॉन्सर केलेले. यावेळेस मात्र लांबून खेळण्याचा प्रयत्न केला होता आणि इथे मात्र जिथं एकही धाव नव्हती तिथं 2 धावा. 1 धाव जिथे नव्हती तिथे 2 धावा. अशा प्रकारे षटकाची होते समाप्ती. 22च्या स्वरूपामध्ये धावायला, सॉरी 22च्या स्वरूपामध्ये धाव आली.
आणि मित्रांनो, या स्पर्धेला जे प्रथम पारितोषिक आपल्याला दिलेले आहे ना, ते आमच्या सर्वांचे लाडके एक जबरदस्त व्यक्तिमत्व प्रिन्स ऑफ भादवड प्रभुदास दादा नाईक यांच्या माध्यमातून योगेश दादा गुळवी यांचं देखील VIP डेजवरती स्वागत झालेलं. फुलटो चेंडू आणि यावेळेस मात्र फक्त दिशा दाखवण्याचं काम केलं लॉंगलेगच्या रिझनला. काय जबरदस्त फटका आणि दीपेश याच्या गोलंदाजीचा अक्षरशः धज्जिया उडवताना इथे असलेला फलंदाज येतोय पुन्हा एकदा चौकार. आणि या चौकाराने संघाची धावसंख्या 18 या आकड्यावरती. काय फलंदाजी करतोय, फलंदाजाचं नाव धीरज. धीरज याने मात्र कुठल्याही प्रकारचा धीर या पहिल्या षटकामध्ये धरलेला नाहीये. जसा आलाय तशी सुरुवात केली आहे दीपेश याच्या गोलंदाजीवर. आणि या षटकाच्या समाप्तीनंतर आपण स्वागत आणि सन्मान करणार आहोत आपल्या मान्यवरांचे. पंच काहीतरी नमूद करतायत. शेवटचा चेंडू या इनिंगचा. बघा व्हॉलेंटियर्स, आजचा दिवस हा महत्त्वाचा आहे आणि आयोजकांना विनंती असेल की आपण व्हॉलेंटियर्स आपले सेट करून द्यायचं आहे. आपले जे राखीव असतील ना कोणीतरी, त्यांना सांगा की थोडंसं लक्ष आपण बाउंड्रीच्या बाहेर द्यायचं आहे. जे व्हॉलेंटियर्स त्यांना योग्य जागेवरती सेट करून चेंडू जितका लवकरात लवकर मैदानामध्ये येईल ना, तितकी मॅच थांबणार नाही आहे. गोलंदाज तयार दीपेश नाईक. काय फटका यार, काय फटका आहे, अतिशय सुंदर फटका स्क्वेअर लेगच्या वरून. 6 धावांसाठी षटकार. काय जबरदस्त फटका इथे धीरजाच्या माध्यमातून पाहायला मिळाला. पहिल्या षटकामध्ये 24 धावा खर्च केल्या दीपेशाने. मात्र ज्या धावा 3 षटकांमध्ये बनायला पाहिजेत ना, त्या पहिल्या षटकामध्ये इथे कंप्लीट करून बसताना टीम पिंपलगर संघ. मी विनंती करतोय विजयजी पाटील की त्यांनी आपल्या शुभ हस्ते आजचे आमचे मुख्य अतिथी प्रभुदास दादा मदन नाईक यांचा सत्कार आणि सन्मान करावं. त्यांच्या माध्यमातून आमच्या या स्पर्धेला प्रथम पारितोषिक रोख रक्कम देण्यात आलेली आहे. स्वागत आणि सन्मान या मुख्य व्यासपीठावर दानशूर राजा सन्माननीय मदनभाऊ कृष्ण नाईक साहेब यांचे चिरंजीव प्रभुदासजी नाईक साहेबांचा आपण इथे स्वागत आणि सन्मान केलेला आहे या व्यासपीठावर. त्यांच्या माध्यमातून या संपूर्ण स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक कॅश प्राईज जो आहे सन्माननीय प्रभुदासजी नाईक साहेब यांच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे. आपण या मुख्य कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याबद्दल आर्यन 11 शंकरदादा जुकर यांच्या वतीने आम्ही आपलं आभार व्यक्त करतोय. थँक्यू. प्रभुदासजी नाईक साहेब आमचे मामा आहेत आणि त्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय आता टीव्ही स्क्रीनवर तुम्ही पाहताय की प्रभुदास नाईक साहेबांचा सत्कार आणि त्यानंतर योगेश गुळवी यांना इथे आपण पाहतोय. आमचे दादो योगेश गुळवी अँड कंपनीचे संस्थापक अध्यक्ष. गोलंदाजीसाठी येतोय मात्र लैलेश मॅन फ्रॉम कारिवली. म्हणजे कशा प्रकारे गोलंदाजी होते त्याच्या माध्यमातून. मात्र इथे पहिल्या षटकामध्ये जी सुरुवात पाहिजे ना, ती जबरदस्त सुरुवात करून देताना धीरज. शंकर गुळवी यांना देखील आपण मैदानामध्ये आत पाहतोय. लैलेश येतोय कारिवलीचा खेळाडू. सामना करेल डावखुऱ्या हाताचा राहुल. लैलेश हो, यावेळेस मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बघ गती नाही आहे गोलंदाजाकडे, मात्र व्हेरिएशन खूप आहे. चांगला चेंडू पाहायला मिळाला. राहणालच्या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट गोलंदाजी केली होती या गोलंदाजाने. पाहूया कशा पद्धतीने या स्पर्धेमध्ये गोलंदाजी होते. लैलेश मॅन फ्रॉम कारिवली. हो काय फटका आहे, खतरनाक, अतिशय सुंदर चेंडू. वेलकम शुभागमन होत आहे हरिभक्त पारायण विश्वनाथ महाराज नाईक साहेब आणि त्याचबरोबर सुरेश बाळू पाटील साहेबांची उपस्थिती झालेली आहे. तसेच आमचे मामाश्री पंडित भुईर यांची स्पर्धा उद्यापासून इथे सुरू होणार आहे. जय अंबे चषक, त्या चषकाचे आयोजक सन्माननीय रणजितजी नाईक साहेब देखील उपस्थित झालेले आहेत. आणि त्याचबरोबर आमचे सर्वांचे लाडले गजूभाऊ अर्थात गजेंद्र गुळवी साहेबांची इथे उपस्थिती पाहतोय. आणि त्याचबरोबर सुनील नाईक आमचे मामा हे देखील उपस्थित झालेले आहेत या मुख्य व्यासपीठावर. आपलं आर्यन चषक 2026 या स्पर्धेमध्ये आज मेगा फायनल आहे आणि शंकरदादा जुकर अँड कंपनी यांच्या वतीने आपलं सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत.
मागील चेंडूवरती एक धाव, धावा 25. इथे मात्र स्विचेट करण्याचा प्रयत्न होता, रनअपमध्ये चुकताना. सर्व मान्यवरांचं सहर्ष स्वागत या आर्यन चषकामध्ये. धावसंख्या 26 वरती आहे. थोडंसं करेक्शन करतोय आम्ही. लैलेश ओ काय फटका आहे, जबरदस्त फटका, मात्र क्षेत्ररक्षण देखील तितकंच चांगलं. सुंदर फिल्डिंग पाहायला मिळाली. नक्कीच काहीतरी धावा आपल्या संघाटी वाचवताना दीपेश नाईक गोलंदाजीमध्ये जरी अपयशी ठरले असतील तरी फिल्डिंगच्या माध्यमातून मात्र जबरदस्त इथं आपण नमुना पेश करताना एकच धाव, एका धावेने संघाची धावसंख्या 27 या आकड्यावरती. मात्र धीरज हा वन साईड किल्ला लढवतोय, एकाकी किल्ला सध्या तरी त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. पंच इशारा करतायत रनआउटसाठी. बघा पंचांनी अपील केलेली आहे. तिसरे पंच विनंती असेल की रनआउटसाठी पंचांनी रिव्ह्यू घेतलेला आहे तर आपण यायचं आहे. जर हा रनआउट असेल तर धाव आपण मायनस करू. आमचे तिसरे पंच पाहत आहेत सुरेश गरज सर, मॅन फ्रॉम कारिवली. या पंचांचा निर्णय काय येतोय मात्र आमच्या मान्यवरांच्या माहितीसाठी तोपर्यंत की हा चालू असलेला आजच्या दुसऱ्या दिवशी दुसरा सामना टीम आर्यन 11 आणि समीर स्पोर्ट पिंपलघर. पहिल्या षटकामध्ये धावा होत्या 24. त्यानंतर या षटकामध्ये आत्तापर्यंत ही धाव पकडून 2 आहेत. आता या चेंडूवरती काय होतंय ते आपण नक्कीच कळवू. टोटल धावा इथे 27 दिलेल्या आहेत. पहिल्या चेंडूवरती 2 षटकार होता, दुसऱ्यानंतर 2, मग विकेट, मग चौकार, परत 2 चौकार आणि षटकार. पहिल्या षटकामध्ये 25 धावा आहेत. एक वाईट देखील आहे. दीपेश नाईक यांनी वाईट टाकला होता नाईक. त्या 25 आणि याच्यानंतर एक सिंगल 26 आणि ही धाव नॉट आउट आहे म्हणजे धाव होत आहेत 27. बेनिफिट ऑफ द डाऊट फलंदाजाला जातोय. ग्राउंडेड केलं होतं त्यावेळेस मात्र धूळ उडाली होती. यानंतर मॅच झाल्यानंतर आपली विनंती असेल आर्यन की त्या पट्ट्या क्लिअर करून घ्यायच्यात आपण. चला गोलंदाज लैलेश तयार होतोय. सामना करेल डावकऱ्याचा फलंदाज राहुल. ओ यावेळेस काय स्वागत केलं लैलेश याचा. जबरदस्त फटका मिड विकेटच्या वरून 6 धावांसाठी येतोय माहिती षटकार. अतिशय सुंदर फटका पाहायला मिळाला. परफेक्ट चेंडू बॅटच्या रडारमध्ये आला आणि त्याला पाठवलं मिड विकेटच्या वरून 6 धावांसाठी. इथे मात्र धीरजने या प्रकारे फलंदाजी केली. आता मात्र तशाच प्रकारची फलंदाजी इथे करताना बॅटर राहुल. नवीन चेंडू मैदानामध्ये द्यायचा आहे. बघा चेंडूसाठी तुम्ही तरी एक जण इथे ठेवा, कारण का जो चेंडू बाहेर जातो तो लवकर यायला उशीर होतोय. सर्व सन्माननीय पाहुणे स्टेजवरती आपण पाहतोय. हरिभक्त पारायण विश्वनाथ महाराज नाईक, सुरेशजी पाटील असतील आमचे, रणजितजी नाईक आणि सर्वांचे लाडके आमचे व्यक्तिमत्व गज्जू भाऊ, गजेंद्र भाऊ गुळवी भाऊ, आमच्या सर्वांचे लाडके आणि सुनील नाईक त्यांच्या समवेत आणि आमचे ट्रॉफी स्पॉन्सर तुषारदादा चौधरी. आपलं देखील आर्यन चषक 2026 मध्ये शंकरदादा झुकर यांच्या माध्यमातून मी सहर्ष स्वागत करतोय. फुलटो चेंडू होता, लोअर फुलटो चेंडू होता, चेंडूला खेळला येतो लॉंगांच्या रिझनला. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे एकदा पूर्ण चंद्रकांत जोशी बालुदा यांच्या माध्यमातून आणि चांगली फेकी होती. तोपर्यंत संधी होती मात्र एकदा पूर्ण करून घेण्याची. एका धावेने संघाची धावसंख्या पुढे सरसावते ती 34 34 या आकड्यावरती. आतापर्यंत 11 चेंडूंचा खेळ झालेला आहे आणि 34 धावा
इथे मात्र थोडंसं टेन्शनमध्ये दिसताना शंकरदादा जुकर यांचा फेस रिॲक्शन जर आपण पाहिला तर काहीसं चिंतित दिसताना, कारण का संघ थोडीशी सुमार कामगिरी करताना पहिल्या 2 षटकांमध्ये. लयलेश पाहूया शेवटचा चेंडू कशा प्रकारे हाताळतोय. हो, जबरदस्त चेंडू, एकदा पूर्ण दुसरीचा प्रयत्न आणि इथे मात्र प्रेझेन्स ऑफ माइंडचा इथे थोडंसं दाखवताना आणि मैदानामध्ये तो आपण आबीदाबीचा खेळ खेळायचो ना लहानपणी, चेंडू इकडून फेक तिकडून फेक, तशाच प्रकारे काहीतरी चाललं. या 3 धावा संदीप पाटील, धावसंख्या 37. बघा चंद्रकांत जोशी विचार करत असेल का चौकार सोडला असतं बरं झाला असता, कारण का अशा पण 3 धावा या चेंडूवरती गेल्या. जबरदस्त त्यांनी फिल्डिंग केला, मयूर याने फिल्डिंग केली. जबरदस्त या धावसंख्येत आलेल्या आहेत त्या 37. 2 षटकांची समाप्ती आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्येत आलेले 37. अजूनही येणारे 2 षटकांचा खेळ बाकी आहे आणि इथून जर गोलंदाजीमध्ये कमबॅक केला नाही टीम आर्यन संघाने तर नक्कीच प्रेशर वाढू शकतो आणि इथून जर कमबॅक झाला तर आलेला प्रेशर कमी होईल आणि जर फलंदाजी करणाऱ्या संघाने इथून अजूनही 20 ते 25 धावा जोडल्या तर एक डेंजर झोनमध्ये त्यांचं टार्गेट सेट होईल आणि गोलंदाजांना ॲडव्हान्टेज मिळेल. ज्या प्रकारचा ॲडव्हान्टेज काल भारतीय गोलंदाजांना 250 धावा असूनही मिळाल्या होत्या. धीरज खेळतो वैयक्तिक 26 या धावसंख्येवर. वेलकम वेलकम, शुभ आगमन होत आहे या मुख्य व्यासपीठावर. आर्यन चषक 2026 या स्पर्धेचे मुख्य आयोजक आणि गेले 90 पर्व या स्पर्धेचं, गेली 9 वर्ष या स्पर्धेचं आयोजन करतायत. वन मॅन शो आम्ही नेहमी पाहत आलेले आहोत. शंकरदादा जुकर यांची उपस्थिती झालेली आहे या व्यासपीठावर. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. त्यांच्या संकल्पनेतून ही चांगली स्पर्धा, या चालू हंगामाची दुसरी स्पर्धा या मैदानावरील आहे. याच्या अगोदर शरद मात्रे, विजय पाटील यांच्या माध्यमातून आई गावदेवी चषकाचं आयोजन करण्यात आलं होतं आणि उद्यापासून थेट जय अंबे चषक 2026 या स्पर्धेला आपण एन्जॉयमेंट करणार आहोत याच मैदानावर. चालू हंगामाची तिसरी स्पर्धा उद्यापासून सुरू होत आहे या मैदानावर. अनेक स्पर्धा, एकता टिपकरे या संघाची देखील एक मोठी स्पर्धा तुमच्या भेटीला येत आहे आणि आपला BTPL, सर्वांचा आवडीचा BTPL, तो देखील लवकर दस्तक देत आहे. सचिन भाऊ तरे आणि योगेश तरे त्यांच्या माध्यमातून तो आयोजन इथे होणार आहे या मैदानावर. डे नाईट ती स्पर्धा खेळली जाणार आहे. नक्कीच संदेश पाटील, एकदा या ग्राउंडवरती स्पर्धेला सुरुवात झाली ना त्यानंतर मात्र धूम धडाका लागत असतो स्पर्धांचा. अनेक मोठ्या मोठ्या स्पर्धा आपल्याला ग्राउंडवरती नक्कीच पाहायला मिळत असतात. गोलंदाज गोलंदाजीसाठी तयार, वैयक्तिक पहिलं आणि संघाडी तिसरं घेऊन देवेंद्र ठाणगे, मॅन फ्रॉम पिंपलास. पाहूया कशा प्रकारे गोलंदाजी होते. पहिल्या 2 षटकांमध्ये तर गोलंदाज अपयशी ठरलेले आहेत. येणाऱ्या 2 षटकांमध्ये कमबॅक होतोय का टीम आर्यन 11 या संघाचं. विराट कोहली यांचे फॅन आहेत आणि संदेश पाटील मुंबई इंडियन्स म्हणजे ते RCB, म्हणजे काहीतरी ठशन आहे दोघांमध्ये. ओ काय फटका यार, जबरदस्त फ्लिकचा फटका आणि कोण होता, संदीप जुकर. शॉर्ट पॉकेट ऑफ डायनामाइट यांच्या हातातून इथे जेल सुटलेलं आहे. 2 धावा पूर्ण. फटका चांगला होता मात्र प्लेसमेंट योग्य नव्हती. क्षेत्ररक्षक होते तिथे मात्र त्यांच्याकडून होते चूक. संदीप जुकर झेल सुटतोय, मागात पडेल का, कारण का या फलंदाजाने 26 धावा ठोकलेल्या आहेत आतापर्यंत. नक्कीच नक्कीच अजूनही विकेट आलेलं नाहीये आर्यन 11 टीम संघासाठी आणि खऱ्या अर्थाने 39 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत आणि 39 धावांची भागीदारी पाहतोय आपण. एक चांगली पार्टनरशिप पाहतोय आपण मयूर. नक्कीच संदेश पाटील, जबरदस्त इथे पार्टनरशिप आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज तयार, काय फटका आहे, क्षेत्ररक्षक आहे MP आणि इथे मात्र MP चूक करणार नाहीये. हा एक जबरदस्त क्षेत्ररक्षक आहे, त्याच्या माध्यमातून पहिला आदरा बसतोय. MP च्या माध्यमातून आपण पाहतोय हा जबरदस्त झेल. न्यूमॅन इन. चला नवीन बॅटर लगेच आपण स्पीडअप करायचंय. 3 षटकांमध्ये तर आपल्या 15 मिनिटामध्ये 3 षटक कंप्लीट झाले नाहीत तर आपल्याला एक खेळाडू 38 सर्कलमध्ये अजून घेण्यात येईल. दैवत येतोय नवीन बॅटर.
2 सिक्स आणि 2 चौकार यांच्या माध्यमातून 28 धावांची एक योग्य आणि महत्त्वाची खेळी आपल्या संघासाठी खेळून बाद झालाय धीरज. 30 धावा. थोडंसं करेक्शन करतोय आम्ही. दैवत नवीन बॅटर मॅन फ्रॉम इताडे. पाहूया कशा प्रकारे फलंदाजी करतोय. मात्र इथे जयेश ठाणगे याचं देवेंद्र ठाणगे याचं इथं कौतुक करावं लागणार आहे. संघाला पहिलं ब्रेक थ्रू इथं मिळवून देण्यामध्ये यश आलेलं आहे. दैवत येतोय. पाहूया मॅन फ्रॉम इताळे कशा प्रकारे फलंदाजी होते त्याच्या माध्यमातून. देवेंद्र लोअर फुलटो चेंडू काय फटका सजवलाय. चेंडू लॉंग लेगच्या वरून पाठवलाय. 6 धावांसाठी षटकार. अतिशय सुंदर फटका. आल्या आल्या ज्या फटक्याची इथे गरज होती ना तो फटका इथे सजवताना बॅटर दैवत मॅन फ्रॉम इताडे. दैवत वेलेकर काय फटका इथे सजवला. आणि नक्कीच कोण म्हणू शकतो की याच गोलंदाजाने मागच्या चेंडूवरती विकेट प्राप्त केलं होतं आणि इथे नवीन बॅटरसाठी फुलटोचची संधी. या डावामधील हा 4था षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. ज्या ज्या गोलंदाजाने गोलंदाजी केली ना त्याला फटके पडलेले आहेत. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा यावेळेस मात्र ब्लॉक कॉलमध्ये चेंडू टाकला होता. बैठक शॉट खेळण्याचा प्रयत्न आणि इथे मात्र फेल ठरताना बॅटर. काय जबरदस्त कमबॅक षटकार खाल्ल्यानंतर पाहायला मिळतोय आपण देवेंद्र ठाणगे याच्या माध्यमातून. धाव संख्या मात्र 45 या आकड्यावरती. तिसरं षटक मार्गस्थ आहे आणि डेंजर झोनमध्ये हळूहळू धाव संख्या जाताना 45 लॉस ऑफ 1 विकेट. ओ पुन्हा एकदा जबरदस्त चेंडू. बीड बॅट्समन बीड विकेट किपर. चेंडू नॉनस्टॉप बाउंड्रीच्या बाहेर 22च्या स्वरूपामध्ये येतोय हा चौकार. बघा धावा कशाही येवत. धावा येणं महत्त्वाचं आहे. मग त्या बॅटीने येवत 22ने येवत अवांतरने येवत धावं येणं हे महत्त्वाचं आहे. धावसंख्या 49 49 वरती. तिसरं षटक मार्गस्थ आहे आणि हळूहळू इथून मात्र डेंजर झोनमध्ये जाताना टीम फलंदाजी करणाऱ्या संघाच्या धावा. समीर स्पोर्ट पिंपलगार गोलंदाज तयार. देवेंद्र ठाणगे षटकातील पुढचा चेंडू घेऊन. पुन्हा एकदा फटका चांगला आहे. तिथे संदीप जुकर कलेक्ट करू शकलेला नाहीये आणि पुन्हा एकदा लॉंग लेगच्या वरून चेंडू जातोय. 6 धावांसाठी षटकार. या षटकाराने आता मात्र 50 कंप्लीट होते. टीम समीर स्पोर्ट पिंपलगर संघाची 55 धावा. आणि काय जबरदस्त बॅटिंग. जो फलंदाज येतोय तो एक जबरदस्त फलंदाजीचा नमुना इथं पेश करतोय. षटकार चौकारांची आतिषबाजी करतोय. सुरुवात केली धीरजने, त्यानंतर राहुलने आणि दैवतने देखील दाखवून दिलं का तुम्ही खेळलेले आहात तर मी पण का मागे राहू. काय जबरदस्त बॅटिंग. 3 षटकांची समाप्ती. धावसंख्या 55. आता मात्र ज्या गोलंदाजाला पहिल्या 2 षटकांमध्ये पाचारण करायचं होतं ना त्याला 4थ्या षटकामध्ये इथं पाचारण करण्यात आलेलं आहे. हरेश मालावकर एक जबरदस्त गोलंदाज, साईड आर्म गोलंदाज, मात्र त्याला 4थ्या षटकामध्ये इथं आणलेलं आहे. आणि इथून जर हरेशने कमबॅक करून दिलं ना तर आर्यनकडे देखील एक जबरदस्त फलंदाजीचा पूर्णपणे भरमार आहे. पाहूया कशा प्रकारे इथे गोलंदाजी होते. योगेश तरे, शंकर गुळवी, MP आणि दीपेश नाईक कोण विसरू शकतो. असे जबरदस्त खेळाडू आहेत. फलंदाजीमध्ये त्यांच्यावरती दारोमदार असणार आहे. संदीप झुकर ही देखील मोठे फटके मारण्याची क्षमता आहे. लैलेश देखील एक जबरदस्त फलंदाज आहे. हरीश येतोय. गोलंदाज तयार.
हो काय जबरदस्त चेंडू. मी पहिलंच म्हटलं होतं की हा गोलंदाज संघाचा मुख्य गोलंदाज आहे, पण काय या गोलंदाजाला चौथ्या नंबरवरती पाचारण करण्यात आलं. ज्या वेळेस महत्त्वाचा गोलंदाज तुमच्या संघामध्ये असतो, विकेट अर्ली ब्रेक थ्रू घेण्याकरता त्या गोलंदाजाचा वापर करावा लागत असतो तुम्हाला, मात्र कधी कधी तुमची रणनीती फेल ठरते. आपटलेला चेंडू, फटका चांगला आहे संदीप. इथे मात्र नो चान्स. फटका चांगला होता, गॅपमध्ये होता आणि राहुल याच्या माध्यमातून हा चौकार येतोय. धाव संख्या 59 आणि काळ या स्पर्धेचा हायेस्ट इंडिव्हिज्युअल स्कोर अद्वैत 11 पिंपलगर या संघाच्या नावावरती होता. 82 धावा त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. षटकार चौकारांची आतिषबाजी. इथे देखील तो रेकॉर्ड तुटतोय का पाहूया. चौकार आलाय. हो पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न चेंडू मिडविकेटच्या रिजनला. थोडंसं हंबल तिथे. त्या थंबलचा इथे फायदा घेताना तोपर्यंत संधी होती 2 धावा पूर्ण करून घेण्याची. या 2 धावेने संघाची धाव संख्या 61 वरती जाते. चौदा धावसंख्येवरती सध्या खेळत आहे राहुल. काय जबरदस्त फलंदाजी पाहायला मिळाली. धीरज याने 30 धावा खेळल्या. 14 वरती आहे राहुल आणि दैवत देखील 12 वरती खेळतोय. गोलंदाज हरेश तयार. हो जबरदस्त चेंडू. इथे मात्र LBW ची दाद मागताना पंच अपील फेटाळून लावतायत. काय जबरदस्त गोलंदाजी इथे हरेश मालावकर याच्या माध्यमातून पाहायला मिळते. बघा रायटी लेफ्टीचं कॉम्बिनेशन आहे, त्यामुळे फील्ड सेटअप हे खूप करावं लागत आहे प्रत्येक चेंडूंवरती. आणि मित्रांनो ज्यावेळेस रायटी लेफ्टी फलंदाज करत असतात ना, गोलंदाजांना देखील थोडंसं हेडॅक असतं. 62 अजूनही काही चेंडू शेष. 2 चेंडू अजूनही यायचेत. गोलंदाज हरीश. हो जबरदस्त फटका. इथे फटका सजवलाय मिड विकेटच्या रिजनला. एकदा पूर्ण. दुसरीचा प्रयत्न, रनआउटची संधी आणि इथे मात्र पहिल्या रनआउटच्या स्वरूपामध्ये गडी बाद होताना दैवत याची खेळी संपुष्टात होते. चांगली गोलंदाजी या षटकामध्ये. हाणामारीचं षटक आहे मित्रांनो, स्लॉग ओव्हरचं षटक आहे. मात्र त्या षटकामध्ये काय जबरदस्त गोलंदाजी करताना इथे हरेश मालावकर. एक चौकार नक्कीच आला असेल, मात्र त्यानंतर जबरदस्त कमबॅक. नवीन बॅटर मैदानामध्ये येतोय. अंतिम चेंडूचा सामना करण्यासाठी इथे गोलंदाज तयार. अंतिम चेंडू टाकण्यासाठी. बघा तुमचं 12th मॅन आहे ना, तिथे नावं माहिती नाहीत त्यांना, तर प्लीज नावं द्यात जा त्यांच्याकडे. तो आम्हाला सकाराम नाव सांगतोय. तयार. हो चांगला फटका आहे. चेंडू लॉंग ऑफच्या रिजनला आणि लॉंग ऑफला. इथे मात्र जबरदस्त झेल. अशा प्रकारे या शेवटच्या चेंडूवरती येते विकेट. या विकेटच्या स्वरूपामध्ये 4 षटकांच्या समाप्ती अंती धावसंख्या झालेली आहे ती 63 आणि 64. 64 धावांचं आव्हान इथे सेट केलेलं आहे शंकरदादा झुकर यांचा पुरस्कृत संघ आर्यन 11 संघाला. या धावा होतील का, की एक जबरदस्त गोलंदाजीचा नमुना पुन्हा एकदा पेश करेल समीर स्पोर्ट पिंपलगर, की फलंदाजीमध्ये इथे करिश्मा करून दाखवेल टीम आर्यन. पाहायला विसरू नका नेक्स्ट इनिंगमध्ये. धन्यवाद कॉम्बॉक्स. आपण स्वागत सन्मानाकडे बोलूया. आपण या स्पर्धेचे आयोजक सन्माननीय शंकरदादा झुकर यांना विनंती करतो की सर्वप्रथम आपण हरिभक्त पारायण विश्वनाथ महाराज नाईक साहेबांचा आपण स्वागत आणि सन्मान करायचे आपल्या शुभ हस्ते. आर्यन चषक 2026 या स्पर्धेला त्यांची उपस्थिती पाहतो आपण मित्रांनो. खऱ्या अर्थाने आपल्या गावाचं भजन सम्राट असो मग प्रवचन सम्राट असो, नेहमी आपल्या या गावामध्ये त्यांचं जीवकी प्राण लागलेलं आहे पहिल्यापासून. त्याचबरोबर सन्माननीय योगेश गुलवी साहेबांचं स्वागत आणि सन्मान करूया. तृतीय क्रमांक 4थ्या क्रमांकाची ट्रॉफी जी आहे ती साहेबांच्या माध्यमातून अतिशय सुंदर अशी ट्रॉफी स्पॉन्सर करण्यात आलेली आहे. त्यांचं देखील आपण स्वागत आणि सन्मान करतोय. सन्माननीय योगेश गुलवी साहेबांचं इथे स्वागत आणि सन्मान या व्यासपीठावर केला जात आहे.
आर्यन चषकासाठी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी नक्कीच शंकरदादा जोकर यांनी ट्रॉफी ठेवण्यात आलेली आहे आणि त्या ट्रॉफी आपण पाहतो योगेश गुलवी साहेबांच्या माध्यमातून देण्यात आलेल्या आहेत. त्यांचं इथे स्वागत आणि सन्मान केला जात आहे. हिंदू संस्कृतीला जपून महाराष्ट्राची ही माहेची प्रेमाची श्वाल आणि प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेचा नेहमी आठवण राहणारा सन्मान चिन्ह इथे दिलं जात आहे. धन्यवाद आपण या कार्यक्रमाला आले. त्यानंतर मित्रांनो एक मोठा बिग शो तुम्ही मागच्या वर्षी बघितला असेल. तुम्हा सर्वांचे लाडके गजेंद्र भाऊ गुलवी, आम्ही प्रेमाने गजू भाऊ. मग 4 माणसामध्ये का उभे असत ते तुम्हाला नेहमी हात करतील, आवाज देतील असे व्यक्तिमत्व प्रत्येकाच्या मनामध्ये घर निर्माण करणारे गजेंद्र भाऊ गुलवी यांना इथे सन्मानित केला जात आहे. आपण पाहू शकता त्यांना आपण सन्मानित करतो या मुख्य व्यासपीठावर. या स्पर्धेचे आयोजक शंकरदादा जोकर यांच्या शुभ हस्ते इथे सन्मानित केला जात आहे. आणि आमचे मामाश्री सुनील नाईक हे देखील इथे उपस्थित आहेत, त्यांना देखील सन्मानित करूया आपण. पुन्हा एकदा आयोजक शंकर जोकर साहेबांना विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते हा सन्मान करायचा. आपण आमचे ठाणे जिल्ह्याचे एक उत्कृष्ट सिंगर मनोज भोईर यांची उपस्थिती. समीर 11 पिंपलगड संघाचे सर्व संघमालक इथे दाखल झालेले आहेत. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. या आपण पाहू शकता आपण सन्मान केला जात आहे या मुख्य व्यासपीठावर. सुनील नाईक मामाश्री यांचं स्वागत आणि सन्मान केला जात आहे. लगेच आपण आता मॅचकडे बोलणार आहोत. यानंतर आपण मॅचच्या समाप्तीनंतर आपण एक सत्कार करू. हर्षित इंटरप्राइजेस आणि या मॅचचा विजेता संघाबरोबर मॅच असणार आहे पुढचा. सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये पूर्णपणे मैदानाच्या आतमध्ये फिल्डिंग लावण्याकरिता समीर स्पोर्ट पिंपलगर मैदानाच्या आतमध्ये आलेली आहे टीम. आणि त्यांच्या अगेन्स्ट पाहतोय की आर्यन 11 टीम संघाची सलामीची जोडी दीपेश नाईक महाराष्ट्र होमगार्ड पोलीस सध्या कालपासून या स्पर्धेमध्ये अफाट मेहनत घेत आहेत. आज खेळताना त्यांना पाहतोय आपण. सोबतच मयूर जोशी पाहतोय आपण. आपण पाहतोय VIP टाईज सर्वांचे लाडले चाहते आमचे गुड सिंगर आगरी समाजाचे एक चांगले संगीतकार आहेत अर्थात मनोज भोईर यांना दाखवलं जात आहे. आपण आता मैदानाच्या आतमध्ये जात आहोत. आज कॅमेरा ऑपरेट करताना भावेश भारसी. बहुत दिन के बाद आए साई, आपके लिए बहुत दिनों के बाद, लेकिन हम हमेशा उनको मिलते रहते हैं. सावंदे में थे 2 दिन. चला गोलंदाजी सुरू करायची. दैवत आज फायनलचा दिवस आहे, जास्त ब्रेक घेऊ नका आपण. अतिशय सुंदर असा हा क्रिकेटचा खेळ पाहतोय आपण. निवडणूक जेव्हापासून समाप्त झाली होती तेव्हा या मैदानामध्ये असं वाटत होतं की कुठल्या वालवंटामध्ये आपण आहोत की काय. मात्र आई गावदेवी चषकाचं जेव्हा आयोजन झालं तेव्हा या मैदानामध्ये 2 टाईम पाणी मारण्यात आलं आणि थोडंसं हिरवल जो आहे तो आणण्याचं काम केलं आम्ही. आणि आपल्या गावातील जे खेळाडू आहे जे सराव करतात त्यांनी हा क्रीडांगण स्वच्छता केलेला आहे, त्यांचं आम्ही आभार व्यक्त करू. आणि पुन्हा असं वाटतं की आपण क्रिकेटच्या दुनियामध्ये आलेलो आहोत. कारण की क्रिकेट ठेवण्याची ही परवानगी नव्हती आली, नंतर परवानगी मिळाली आणि त्यानंतर क्रिकेटला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली आहे. मागच्या वर्षी 11 ते 12 स्पर्धा झाल्या होत्या टोटली. मात्र या चालू अंगाची दुसरी स्पर्धा आहे. चला षटक क्रमांक पहिला सुरू होत आहे. लक्ष्य फार मोठा आहे, 64 धावा बनवायचे आहेत. प्रति षटकामागे 2 मोठे फटक्यांची आवश्यकता आहे. मयूरचा हा स्ट्रोक पाहतोय स्क्वेअर लेगला, हलकासा मिसफिल्ड 1-2 कापूर. हा चेंडू चालला सीमा पार येतोय चौकार. मयूर जेव्हा पहिला चेंडू खेळतो मग त्याच्या बॅटनं चौकार किंवा षटकार आलं ना मग तो या एकट्या धावा बनवेल अशी ही ताकद आहे त्याच्या खेळाडूकडे. आणि त्याचा खेळ आपण नेहमी बघितलेला आहे. प्रॉपर टायमिंग फुटवर्कचा चांगला वापर त्याचा नेहमी असतो. चौकाराने सुरुवात केली आहे.
मयूर जोशी स्ट्रायकिंग वर. आता हुक करण्याचा प्रयत्न चेंडू हवेमध्ये आणि हा खराब चेंडू होता. त्या खराब चेंडूवर विकेट मिळालाय. घाई केली आहे. एक मोठा फटका आला होता. एखादा सिंगल डबल देखील चाललं असतं. मात्र मयूरला माहिती आहे धावा जास्त बनवायचे आहेत. दबाव न घेता मोठे फटकेच खेळावे लागतील आणि त्या प्रयत्नामध्ये फसला गेलाय. कमबॅक करताना गोलंदाज. ड्रेसिंग चेसिंग इज कंपल्सरी आहे. समीर स्पोर्ट पिंपलगड संघाच्या खेळाडूची जर्सी कंप्लीट नाही आहे. इनकम्प्लीट आपण पाहतोय. दंडबद्ध कारवाई नक्कीच होईल. आपल्या असोसिएशनचे नियम आहेत. विनोद गोलंदाजी करत आहे आणि त्याचा कमबॅक पाहायला मिळतोय. नवीन बॅटर मैदानाच्या मध्ये चंद्रकांत जोशी आलाय क्रमांक 3 वर. एक पिंच हिटर पाहूया. धाबा जास्त बनवायचेत आणि चंद्रकांत याची पोझिशन 3 नंबरवर पाहतोय आपण. ओ कंट्रोलचा फटका होता मात्र बॅट आणि चेंडूचा संपर्क नाहीये. प्रत्येक फलंदाजाचं स्वप्न असतं की एखादा चेंडू जर बॅटला स्पर्श झाला तर खऱ्या अर्थाने त्याची सुरुवात चांगली होत असते. आणि आता इथे डॉट चेंडू झाल्यानंतर थोडंसं दबाव देखील आहे आर्यन 11 टीम संघावर. आमचे डीजी दीपेश नाईक यांची उपस्थिती 2 दिवस कार्यक्रमामध्ये ते होते. आज अगदी फ्री आहेत ते इथे आलेले आहेत. लोअर फुलटा चेंडू थोडेसे शफल झाले ते मारण्याचा प्रयत्न अगदी चांगला मात्र चेंडू जो आहे इस्टनच्या वरतून लँड झालेला आहे असं जादूगर कैलाश नाईक यांचं म्हणणं आहे. डॉट चेंडू काय गोलंदाजी पाहतोय आपण. कट्टर चेंडू टाकला होता विनोदने. चांगली गोलंदाजी करत आहे. अनुभवाची कमतरता नाही कुठेच. मोठा फटका गेला ऑन साईडला. गॅप भरपूर मोठा आहे. नाही धावांचा टोटा. चेंडू चालला सीमा रेखा पार. येतोय चंद्रकांत जोशीच्या बॅटमधून षटकार. अशाच फटक्यांना खेळावा लागेल. 64 धावा बनवायचे आहेत. डोंगरा एवढा जेव्हा आव्हान समोर असतो ना एखादा व्यक्ती जर डोंगरावर चढतो तो देखील अर्ध्या रस्त्यामध्ये थांबतो. मात्र आपल्याला थांबायचं नाहीये. आज पूर्ण डोंगर चढायचं आहे. काल ज्या प्रकारे भारतीय संघाने 254 धावा बनवल्या होत्या आणि त्याला उत्तर चांगला दिला होता इंग्लंड संघाने. मात्र बुमराह नामी काफी आहे. त्याने पूर्णपणे कमबॅक करून दिला. काही गोलंदाजी केली. 16वा षटक जो होता अगदी चांगला षटक टाकला. त्यानंतर आपण बघितलं 17व्या षटकामध्ये पांड्याने चांगली गोलंदाजी केली. म्हणूनच त्या गोलंदाजीच्या जीवावर आपण हा कालचा सेमीफायनल जिंकला आणि फायनलमध्ये अगदी भारतीय संघाने क्वालिफाय केलेला आहे. पहिला षटक समाप्त. धावा झालेला आहे धावफलकावर 11 धावा. एक विकेट देखील गेलेला आहे. सध्या मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय की दीपेश नाईक खेळत आहेत. त्यांच्या मोबाईलवर कधी 40 रुपये प्ले झाले 20 रुपये प्ले झाले. नक्कीच पाण्याचा व्यवसाय आहे. तेच मेसेज इथे वाचतायत आमच्या कॉमबॉक्समध्ये. चांगली गोष्ट आहे. आपल्या आगरी समाजाच्या मी जेवढे जे खेळाडू आहेत आणि जे खेळत नाही त्यांना देखील मी एक सांगू इच्छितो की मित्रांनो तुम्ही कामाला लाजू नका. व्यवसाय कोणताही करा. आपण कोणताही व्यवसाय करा. कारण की बाहेर जे उपरे लोक येऊन सध्या व्यवसाय करतात आपल्या परिसरामध्ये. नक्कीच पंचांनी काहीतरी दर्शवलेलं आहे की यस ड्रेसिंग कंप्लीट नाही आहे. 2 धावाची पॅनल्टी. ओके. आमचे गजेंद्र भाऊ गुलवी तसेच योगेश गुलवी दोन्ही बंधू या व्यासपीठावर रजा घेत आहेत. आज कार्यक्रम भरपूर आहेत. कदाचित योगेश गुलवी साहेबांचं आजचं प्रवास टिटवालाला असावा. गोलंदाज कोण आहेत दैवत थोडीशी माहिती मिळेल का. राहुल यस. अक्षय दिवेकर. ओके. 2 धावा ऍड झाले. चंद्रकांत लक्षात घ्यायचं. 13 धावा धावफलकावर. गोलंदाजी सुरू करा आपण. रोहन म्हात्रे याच गावचे आहेत. पार्टी चेंज केली आज. समीर स्पोर्ट मध्ये खेळत आहेत. 12वा म्हणून आपल्या सोबत आहेत. ओ चंद्रकांत जोशी ऑन फायर नाव.
शुरुआत हो चुकी है, ऐलान किया है आर्यन 11 ने, आज तो हम करेंगे या तो घर जाएंगे। दुसरा षटकार आला चंद्रकांतच्या बॅटमधून। धावा झालेल्या आहेत त्या धावफलकावर 19 धावा, 19 रन बन चुके, 1 विकेट के नुकसान पर। चंद्रकांत जोशी सर्वात जास्त या खेळपट्टीचा जर आनंद कोण घेत असेल ना सकाळच्या मॉर्निंग मध्ये, तर दीपेश नाईक आणि चंद्रकांत जोशी। रफ अँड टफ मॅच होत असतात सकाळी मॉर्निंग मध्ये, सराव जेव्हा होतो, हरीश मालावकर असतील, मग आमचे संदीप पाटील आमचे बंधू असतील। आमचा संदीप फक्त प्रॅक्टिसला षटकार मारतो, मी तोंडावर बोलतो त्याला, बॅटिंग करताना कवच संधी भेटत नाही। आज 11 मध्ये आहे, आज करू शकतो काहीतरी, मात्र त्याच्यापर्यंत बॅटिंग पोहोचायचं म्हणजे डोक्याला ताप होईल। पाहूया, मला वाटतं बॅट बदलली आहे, तलवार बदलली आहे चंद्रकांतने। 19 धावा धावफलकावर। दिवेकरच्या अगेन्स्ट एक मोठा फटका आला। अक्षय श्याम नाईक गॅलरी करून गोलंदाजी करत आहे। पंचांच्या उजव्या बाजूने गोलंदाजी, त्याला आपण राऊंड द विकेट म्हणतो। फुलटा चेंडू समोर लॉब केलाय, गॅप नाहीये, मात्र शतरक्षक पोहोचलाय, एकच धाव पूर्ण होईल। आज दीपेश नाईक पाहतोय, आज त्याची देखील परीक्षा असेल। रानालच्या मैदानावर मित्रांनो 16 धावा होत्या अगदी आर्यन 11 टीम संघाच्या तिसऱ्या षटकाच्या समाप्तीवर, आणि त्यानंतर 8 चेंडू त्यांनी खेळले आणि तब्बल 42 धावा कुठून काढल्या होत्या, असा हा खेळाडू आहे। षटकारांची आतिषबाजी केली होती दीपेश नाईकनं। आज टीमला त्याच फलंदाजीची आवश्यकता देखील आहे। पुढचा चेंडू, शॉर्ट बॉल, मोठा फटका खेळलाय, मिस टाइम आहे चेंडू हवेमध्ये, शतरक्षक पाहत राहील, चेंडू चालला सीमा रेखा पार। दीपेश नाईकच्या बॅटमधून येणारा हा षटकार। आज दोन्ही फलंदाज आपल्या अलगच मूड मध्ये पाहतो आपण। शॉर्ट बॉल टाकला होता, अगदी बॅटच्या स्लॉट मध्ये, अगदी टायमिंग फुटवर्कचा लाजवाब वापर पाहायला मिळतो, आणि त्याच्यावर हा मॅक्सिमम 6 तुम्हाला पाहायला मिळतोय। रिप्ले मध्ये प्रिन्स मूव्हीज दाखवत असताना आपल्याला पाहायला मिळतोय। 2 अँगल मध्ये ही स्पर्धा कव्हर केली जाते, आणि दीपेश नाईकला दोन्ही अँगल मध्ये आपण पाहतोय बॅटिंगच्या स्थानमध्ये। आज दीपेशचं लॅपटॉप नाही, नाही तर चांगले संगीत ऐकायला मिळाले असते, थोड्या टाइमात येणार आहे। कडक कडक फटका पाहतोय आपण, कमबॅक करावा लागेल। 3 चेंडू मध्ये 13 धावा आल्यात। मयूर 26 धावा धावफलकावर लागलेले आहेत। 3 चेंडू चांगले टाकावे लागतील गोलंदाजाला। सोडून दिला योग्य तो निर्णय गुणेश पाटील यांच्या माध्यमातून। वाईटचा इशारा येतोय, इट्स वाईट। धावसंख्या 27 धावा धावफलकावर। असंच काही खेळ 2 षटकाच्या समाप्तीनंतर आपण जर बघितलं तर 37 धावा लागल्या होत्या धावफलकावर, आणि ती सुरुवात इथे पाहतोय आपण। 15 चेंडू 37 झाले बाकी आहेत अजूनही। यानंतर आयोजन कमिटी, आपण सर्वांनी तुमचे मोबाईल तुमच्या कोणाकडे तरी देऊन ठेवा, सगळेच फोन वाजताना आले, बडे बाप की औलाद, सर्वांचे आयफोन। आता इथे फर्स्टला मात्र शतरक्षक नाहीये, 1 धाव पूर्ण इथे केली जाते। विकेटची आता खऱ्या अर्थाने दैवत टीमचे कॅप्टन आहेत, ते अपेक्षा करत असेल की एखादा विकेट पुन्हा एकदा कमबॅक होऊ शकतो संघाचा। धावा झालेला आहे त्या धावफलकावर 28 धावा, 28, 36 धावांची आवश्यकता आहे। 14 चेंडूचा खेळ बाकी आहे। मॅच अजूनही 50-50 अवस्थेमध्ये, बॅलन्स मॅच आहे। आमचे उत्कृष्ट क्रिकेटपटू मिलिंद म्हात्रे यांची उपस्थिती या मुख्य व्यासपीठावर, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत, वेलकम मिलिंद। लांबूनच खेळण्याचा प्रयत्न, जोरदार अपील, बॅटची एज अँड गॉन, विकेट चंद्रकांत जोशीचं विकेट मिळालं फायनली। आणि आता दैवत नक्कीच म्हणत असेल गोलंदाजाला की आपला कमबॅक चांगला आहे। येणाऱ्या फलंदाजीमध्ये कोणता खेळाडू असेल जी सुरुवात करून दिली आहे आपल्या संघाला चंद्रकांतने, ती सुरुवात कायम ठेवेल, पाहूया। तयारी होत आहे डगआउट मध्ये। स्वर्गीय मंजुलाबाई करसनतरे डगआउट जो खेळाडू कक्ष आहे त्याच्यामध्ये सध्या पिंक रेड कॉम्बिनेशन आणि ब्ल्यू, स्काय ब्ल्यू ड्रेसिंग मध्ये पाहतो आपण आर्यन 11 टीम विराजमान झालेली आहे। बॅटर संदीप पाटीलने देखील उचलले, मात्र कोण खेळाडू येतो पुढे पाहूया आपण। चला, नवीन फलंदाज मैदानामध्ये यायचे आपण।
योगेश तरे हिटमॅन ऑफ बादवाड एक मोठा खेळाडू आहे. या मैदानावर अनेक रेकॉर्ड त्याचे नावे आहेत. जेव्हा हा खेळाडू मैदानामध्ये जेव्हा सुरू होतो ना त्याला थांबवणं कठीण होतो. आमचा BTPL पूर्णपणे गाजून ठेवलेला हा खेळाडू आहे आणि षटकार असे जातात लांब की चेंडू पुन्हा येत नाही. दीपेश नाईक खेळपट्टीवर आपण पाहतोय चर्चा करतायत त्यांच्यासोबत आणि खऱ्या अर्थाने चर्चा करणं फार महत्त्वाचं आहे. काल अद्वैत 11 पिंपलगड संघाने थोडंसं निराश केलं, मात्र आज आर्यन 11 टीम संघाकडून भरपूर अपेक्षा आहे शंकरदादा जुकर यांना की हा संघ तरी सेमीफायनल फायनलपर्यंत असावा या स्पर्धेमध्ये. मात्र समी स्पोर्ट पिंपलगड नो डाऊट बडा नाम आहे. मनोज भोईर यांनी हा संघ बनवलेला आहे आणि अगदीच चांगला बनवला आहे. अक्षय पुढचा चेंडू टाकताना शॉर्ट बॉल फायदा घेता आला नाहीये. सुरुवात करायची होती षटकाराने. षटक समाप्तीचा इशारा आलेला आहे. 2 षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे आणि धावा धावपलकावर झालेल्या आहेत त्या 28 धावा. येणारे 12 चेंडू आणि 36 धावांची आवश्यकता आहे. 12 मध्ये येथून 6 षटकार ठोकायचे आहेत. काम सोपं नाहीये. आज जितू शेलार आमचे मित्र आज वेल काढून अगदी या व्यासपीठावर पाहतोय. आर्यन 11 टीम खेळते आणि मग आपण दुकानामध्ये बसायचं. नक्कीच मग तिथे गेल्यानंतरच मॅचचा आनंद घेऊ असा त्यांनी विचार केला. त्यांची उपस्थिती पाहतोय. त्यांनी या स्पर्धेला पाण्याची व्यवस्था केलेली आहे. खऱ्या अर्थाने चंद्रकांतने ते बॅनर लावलेले आहेत. त्याच्या मुलात ही मॅच जितूला पाहता आली नाही तिथून, म्हणून जितू व्यासपीठावर आलाय. चंद्रकांतने मुद्दाम तिथे बॅनर लावल्यात की जितूला आपण व्यासपीठावर बोलू. नेहमी प्रत्येक स्पर्धेमध्ये आई एकविरा कोल्ड्रिंक हाऊस जो आहे आमचं सर्वांचं लाडकं मंगेश शेलार आणि जीत शेलार ते पाण्याची व्यवस्था करत असतात स्पर्धेला. ते कधीच या व्यासपीठावर येत नाही. आज चंद्रकांत जोशी यांना त्यांना फोर्स केलं, आज तुझ्या दुकानाच्या समोर मी बॅनर लावेल, मग तुला यायलाच लागेल. आणि आज त्याची उपस्थिती पाहतो या व्यासपीठावर. संदीप जुकर थोडी तयारी करतायत डगआउटमध्ये. गोलंदाज सुरू होत आहे. तिसऱ्या षटकाला सुरुवात. राहुल आलाय. आज राहुलने बॅटिंग चांगली केली आहे. मात्र दीपेश नाईक याला आज काम 25 करायचं आहे. आज कुठेही अड्डा नाही आहे. बैलगाडा क्षेत्रामध्ये एक आवडता व्यक्तिमत्व आहे दीपेश नाईक. बंट्या बैलाचे मालक आहेत. मामा भांजे यांची जुगलबंदी नेहमी तुम्ही बघत असतात. घरचा ताज. गोलंदाज थांबू का आम्ही पण? चालू करा गोलंदाज. एवढा टाइम नाही घेत कोणी बाबा. अजून तुम्ही भरपूर लहान क्रिकेटर आहात. अजून तुम्हाला पुढे जायचं आहे. तिसऱ्या षटकाला सुरुवात. राहुल. जादूगर कैलाश नाईक पंचांच्या भूमिकामध्ये. 2 या तालुका क्रिकेटमधील एक उत्कृष्ट क्रिकेटपट्टू म्हणून आपण नेहमी बघितल्या. गुणेश पाटील असतील, जादूगर कैलाश नाईक असतील. 1700 रुपयाचा गॉगल पंचांकडे. आवडलं तर गुणेश पाटील घ्या तुम्हाला. दीपेश नाईक सज्ज होत आहे. धावा बनवायचे आहेत. 12-36 असा इक्वेशन आहे. पहिला चेंडू. भन्नाट वेग, मात्र स्ट्रोक कंट्रोल करू शकले नाहीये. त्याच्यावर एक धाव आली आहे. मिसफील्ड झाली आहे. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न होत आहे आणि दुसरा धाव इथे घेतला जातोय. आणि आता तिसरा धाव घेईल का? 2 धावा. नक्कीच तुम्ही दुसरा धाव घेत होते. तुमच्या बॅटला जरी चेंडू लागला मात्र धाव तुम्ही घेऊ शकता. असा करण पाटीलला आपण पाहतोय. करण भरपूर उशिरानंतर मैदानामध्ये दिसलेत. सन ऑफ प्रदीप पाटील संदीप नेटचे प्रोप्रायटर आहेत. आणि एक असा खेळाडू जो लेदर बॉलवर जास्त खेळत असतो. मग मुंबई असो, ठाणे असो आणि MC असं आपण म्हटलं मुंबई क्रिकेट असोसिएशन, त्याकरिता देखील तो क्रिकेट खेळत असतो. एक चांगला गोलंदाज आहे. आता सध्या दीपेश नाईकला थोडंसं दबावामध्ये टाकलाय गोलंदाजाने. मागच्या चेंडूवर 2 धावा आल्या, मात्र हा चेंडू डॉट आहे. 10-34चं इक्वेशन आता इथे आलेलं आहे. 10 गेंदे 34 रनच्या याब. मयूर असं वाटतो कधी कधी की काम सोपं आहे मैदानामध्ये, मात्र जो खेळतो त्यालाच कळतो की मैदानामध्ये नक्की काय करायचं आहे. अगदी 30 सर्कलच्या बाहेरून गोलंदाजी म्हणजे किती मोठा रनअप आहे गोलंदाज राहुलचा पाहतोय आपण.
आता पूर्णपणे फोर्स केला, ऑफस्टिकच्या बाहेर चेंडू, थोडंसं कटर चेंडू टाकला गोलंदाजाने, अधिक कट झाला म्हणून पंचांनी घोषित केला हा इट्स वाईट. एक्स्ट्रा धाव. 31 धावा धावफलकावर. साई प्रसाद, आपका हार्दिक स्वागत है. वेलकम. आमचे मामाश्री देवेंद्र नाईक, BNN कॉलेजचे माजी युवार यांची इथे उपस्थिती होत आहे. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. एक सिंगल धाव, स्ट्राईक लोडेड होते. योगेश तरे, जे काही करायचं योगेशला करायचं आहे मैदानामध्ये. सन्माननीय मधुमोक्ष नाईक साहेबांचे चिरंजीव प्रभुदास नाईक साहेबांची उपस्थिती सकाळच्या क्षेत्रामध्ये आणि आता देवेंद्र नाईक इथे आपल्याला पाहायला मिळत आहेत, ज्यांच्या माध्यमातून प्रथम पारितोषिक कॅश प्राइज जो आहे या स्पर्धेचं त्यांच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे. गतीमध्ये परिवर्तन, थोडंसं स्लोअर केला चेंडूला आणि खऱ्या अर्थाने चॅलेंज केलाय पंचांच्या या निर्णयाला. यस, एक रिव्ह्यू आहे, नो बॉल आणि वाईट करिता आहे रिव्ह्यू, तो इथे घेतला गेलाय दीपेश नाईकच्या माध्यमातून. सुरेश घरत आहेत आमचे पंच, चेक करतील. आमचे पंच सुरेश घरत सर बघतायत. थोडंसं कटर चेंडू टाकण्याचा प्रयत्न झाला होता गोलंदाज राहुलच्या माध्यमातून आणि लगेचच तिसऱ्या पंचानं रेफर केलेला आहे. अगदी 10 सेकंडच्या आतमध्ये तुम्हाला रिव्ह्यू घ्यायचं, लक्षात घ्या. काल देखील आपण ते उल्लेख केला होता. चेक करतायत सुरेश गरज सर, तोपर्यंत आपण चर्चा करू. सन्माननीय देवेंद्रजी नाईक यांची इथे उपस्थिती पाहतोय. इट्स अ फेअर डिलिव्हरी. अगदी पंचांचा जो चॅलेंज होता तो पंचांनी अगदी चांगला निर्णय दिला होता. आता इथून तुम्हाला कोणत्या प्रकारचा रिव्ह्यू दिला जाणार नाहीये. RN11 लक्षात घ्यायचं आहे आपण. 2 चेंडूचा खेळ बाकी आहे, 2 मोठे फटके येतील का? आज योगेशची बॅट देखील बोलत नाहीये. बॅटची एज अँड गॉन विकेट. खेळाडू वृत्ती दाखवली योगेशने देखील. पंचांच्या निर्णयाची वाट न पाहता खेळपट्टी सोडली आहे. आऊट झालेले आहेत योगेश तरे, याचा विकेट मिळालेला आहे. खऱ्या अर्थाने सुरुवात चांगली झाली होती. 13 धावा आल्या होत्या पॅलेंडीच्या सहज आणि त्यानंतर 15 धावा चंद्रकांतने 2 षटकार ठोकले होते. ती देखील चांगली धावसंख्या उभारली. मात्र तिसऱ्या षटकामध्ये पूर्णपणे बॅकफूटवर ढकलून दिलाय राहुलनं आणि आता देवेंद्र ठाणगे मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. एक देवेंद्र नाईक व्यासपीठावर, दुसरा देवेंद्र मैदानाच्या आतमध्ये. शंकरदादा जुकर यांच्या चेहऱ्यावर आनंद वातावरण की सालाबत प्रमाणे यंदाही त्यांनी स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे. सात 32चं इक्वेशन आहे. मोठा फटका येईल का? मनोरंजन होईल का? थोडंसं रनअप चुकताय गोलंदाजाचा. पुन्हा एकदा आपल्या जागेवर जाईल, पुन्हा एकदा तो गोलंदाजी करण्यासाठी तयार होईल. बरोबर समीर स्पोर्ट पिंपलगड संघाने 20 मिनिटं वापरलेली आहेत. 2 मिनिटं स्ट्रॅटेजिक टाइम ब्रेकसाठी. मात्र 18 मिनिटं जास्त झाली. काहीतरी नवीन करायचं होतं म्हणून इतका अधिक वेळ घेतला आणि पंचांनी नो बॉल घोषित केलेला आहे. अगदी खेळपट्टीच्या बाहेर चेंडू टाकलाय. दैवतच्या चेहऱ्यावर स्मित पाहतोय. फ्रीट आहे, एखादा षटकार होईल का? पंचाच्या माहितीकरता गुणेश पाटील आणि कैलाश नाईक की पुढच्या षटकामध्ये एक खेळाडू 30 सर्कलमध्ये तुम्हाला घ्यायचं आहे. काल देखील 2 संघांना अशा प्रकारची पॅनल्टी बसली होती.
पुढचा चेंडू राहुलचा फ्रीट आहे. फ्रीट ओव्हर स्ट्रोक शॉट ऑफ द डे. देवेंद्र ठाणगे ऑन फायर नाव. सुरुवात झाला मैदानाच्या आतमध्ये. देवेंद्र ठाणगेच्या बॅट मधून येणारा हा मॅक्सिमम 6 पुन्हा एकदा रिप्ले मध्ये रिपीट केला जाईल प्रिन्स मूवीच्या माध्यमातून. हो 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 न्यू लुक स्ट्रोक. वॉट स्ट्रोक फ्रॉम पिंपलास. देवेंद्र ठाणगे याच्या बॅट मधून येणारा हा षटकार पाहतोय आपण. आता काम जर 25 करायचं असेल ना तर या 25 धावा तुम्हाला 6 चेंडूमध्ये बनवाव्या लागतील. मिलिंद म्हात्रे त्याचबरोबर देवेंद्रजी नाईक यांना दाखवला जात आहे या व्यासपीठावर. मनोज भोईर शंकरदादा जुकर यांच्याशी थोडीशी चर्चा करताना स्पर्धेविषयी. मागच्या बाजूला आपण पाहतोय आमचे पंच सुरेश घरस सर कारिवलीचे पंच आहेत आणि उत्कृष्ट पंच आहेत. एक लेजंड पंच आपण त्यांना मी नेहमी म्हणत असतो. अनेक वर्ष त्यांनी क्रिकेटच्या माध्यमातून जेव्हा 40+ संघटनेला सुरुवात झाली होती तेव्हापासून ते पंचांचं काम करतात या भिवंडी नगरीमध्ये आणि आजपर्यंत एकही निर्णय त्यांचा चुकलेला नाही असे ते पंच आहेत. 6 चेंडू आणि 25 धावांची आवश्यकता आहे. चेंडू आला मॅचचं. स्ट्राईक आता दीपेश नाईककडे आहे. जे काही करायचं आहे आता तो दीपेशला करायचं आहे. 6 चेंडू 25 धावांची आवश्यकता आहे. धावा झालेल्या आहेत त्या 39 धावा धावफलकावर झालेल्या आहेत. 64 धावा बनवायचे आहेत. डगाडमधून अजूनही नक्कीच सांगत आहे की दीपेश करू शकतो. राणाच्या स्पर्धेमध्ये स्वागत अँड बिल्डर्स डेव्हलपरची जी स्पर्धा होती उपसरपंच चषक प्रताप शेठ पाटील साहेबांच्या नावाची, त्या स्पर्धेमध्ये दीपेशने अगदी चांगली फलंदाजी केली होती. असं वाटत होतं की आर्यन संघाला धावा बनत नाहीयेत, मात्र एकाएक पिक्चरमध्ये येऊन अगदी 42 धावा कुठून काढल्या होत्या दीपेश नाईकने. तोच आत्मविश्वास इथे दर्शवावा लागेल. 6 चेंडू आणि 25 धावा. गोलंदाज झालेला आहे स्वतः दैवत वेलेकर. पहिला चेंडू फार इम्पॉर्टंट असेल दोन्ही संघांसाठी. पहिला चेंडू केला वाईटनं सुरुवात. पंच गुणेश पाटील सरांचा इशारा येतो की इट्स वाईट आणि 40 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. आता 24 धावांची आवश्यकता असेल 6 चेंडूमध्ये. 4 ठोकायचे आहेत. 4 षटकार ठोकले की मॅच जिंकणार असा हा इक्वेशन आहे या मॅचचा. आता गोलंदाज दैवत वेलेकर. कॅप्टन वर्सेस कॅप्टन. फसला गेलाय कॅप्टन. कॅप्टन दीपेश नाईकचा विकेट दैवत वेलेकर कॅप्टनने घेतलाय. मोठा झटका लागलाय त्या आणि नक्की देवेंद्र ठाणगे देखील म्हणत असेल की स्ट्राईक जर दिली असते तर कदाचित मी माझे प्रयत्न केले असते. येणाऱ्या फलंदाजीमध्ये संदीप जुकरचं येणं बाकी आहे. आता लैलेशला पाठवलं मैदानाच्या आतमध्ये फ्रॉम कारिवली. आले आले डीजे वाले आले. डीजे वाले बाबू दीपेश नाईक आलेले आहेत. त्यांचे आता संगीत तुम्हाला ऐकायला मिळतील. लेट मगर ग्रेट. मैदानाच्या आतमध्ये लैलेश थोडंसं अनफिट झाले होते. हातावर 10 ते 12 टाके लागले होते. नक्कीच मात्र क्रिकेटचा इतका वेडा आहे की ते टाके हाताला पट्टी लावून खेळत होता राणाच्या स्पर्धेमध्ये. परिपूर्ण फिट नाहीये मात्र टीमला आवश्यकता आहे त्याची. आज 5 मध्ये 24 बनवायचे आहेत. कॅप्टन चांगली गोलंदाजी करतात. वाईटने जरी सुरुवात केली मात्र विकेटने कमबॅक देखील केलं. मयूर याला म्हणतात कमबॅक. पलटी स्ट्रोक रिव्हर्स स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि चेंडूचा संपर्क नाही आहे. डॉट इथे चेंडू टाकला जात आहे. चांगली गोलंदाजी पाहत आहे आपण. अनुभवाची कुठेही कमतरता नाहीये दैवत वेलेकर यांच्या माध्यमातून. ओमसाई लोणाड असोसिएशन अंतर्गत ज्या ग्रामीणच्या मॅचेस होतात त्यामध्ये या खेळाडूचा उत्तम दर्जाचा क्रिकेट आहे त्या परिसरामध्ये. मागील 4 वर्षापासून पाहतो दैवत वेलेकरला आपण या भिवंडी नगरीमध्ये अर्थात सिटीमध्ये क्रिकेट खेळत आहे आणि कमालीचा क्रिकेट खेळत आहे. त्याच्या परिसरातील 3 ते 4 खेळाडू ते समीर स्पोर्ट पिंपलगड संघासाठी खेळतात यावर्षी. चांगलाच खेळ झालेला आहे सर्वांचं. गोलंदाज पाहूया आता जाता जाता प्रेक्षकांचं मनोरंजन करेल का देवेंद्र.
नक्कीच अगदी थोड्या खालच्या बाजूने चेंडू राहिला आणि निघून गेला विकेट किपरच्या हातामध्ये डॉट चेंडू. असं वाटतं की आज जे पाहुणे येतील दुपारपासून संध्याकाळपर्यंत त्यांच्या स्वागत सन्मानाच्या तयारी लागण्याची तयारी आहे आर्यन 11 टीम संघाची. फ्री होतील आता ते. असं वाटत होतं की संध्याकाळपर्यंत खेळतील, बिझी राहतील. आता फ्री माइंडमध्ये ते आता या व्यासपीठावर फक्त यांनी इतक्या धावा बनवल्या, तितक्या धावा त्यांनी दिल्या, फक्त हीच चर्चा करतील. मात्र देवेंद्र याच्या बॅटमधून अजून एक षटकार पाहायला मिळतोय. त्याचे प्रयत्न चालू आहेत मैदानामध्ये. आता चेंडू कमी राहिलेले आहेत. आमचे एक्सपर्ट स्कोरर सांगत आहेत की फक्त आणि फक्त एका चेंडूचा खेळ बाकी आहे. देवेंद्रच्या बॅटमधून हा दुसरा षटकार आलेला आहे. अजून एक ओव्हर स्ट्रोक, बैठक स्ट्रोक. देवेंद्र ठाणगे फ्रॉम पिंपलास जाता जाता सांगत असताना समीर स्पोर्ट पिंपलगड संघाला वाचले तुम्ही, लेट आलो. तर आता खऱ्या अर्थाने इथे सामना जिंकला गेलाय तो म्हणजे समीर स्पोर्ट पिंपलगड संघाने. आणि खऱ्या अर्थाने अभिनंदन टीमचे ओनर मनोज भुईर, अभिनंदन टीमचे कॅप्टन दैवत वेलकर, हार्डलक टीम, टबलक टीम, आर्यन 11 बादबाड, हार्डलक शंकरदादा जुकर. या मॅचचं मान ऑफ द मॅच नो डाऊट ज्याने धीरज, ज्याने 30 धावा बनवल्या, षटकारांची आतिषबाजी राहिली होती सुरुवातीलाच, म्हणून ठरलाय मान ऑफ द मॅच धीरज. आणि खऱ्या अर्थाने पहिल्या मॅचचं मॅन ऑफ द मॅच 2 बक्षीस बाकी आहेत, ते देखील आम्ही देणार आहोत. भावेश, यस भावेश आपण देखील या. आणि टॉस करण्यासाठी कॅप्टनने देखील टॉस बॉक्स मध्ये पोहोचायचं आहे. भावेश जो पहिला मॅन ऑफ द मॅच राहिला होता पहिल्या मॅचचं, आपण देखील यायचं. आणि धीरज आपण देखील मॅन ऑफ द मॅच साठी यायचं व्यासपीठावर. आणि कॅप्टन देखील यायचं समीर स्पोर्ट पिंपलगड संघाचा. सर्वप्रथम सन्माननीय देवेंद्र नाईक साहेबांच्या शुभास्ते ट्रॉफी दिली जाईल, जे आम्हाला तुषार चौधरी आमचे चांगले मित्र आहेत त्यांच्या माध्यमातून देण्यात आलेली ही ट्रॉफी आहे. त्यानंतर आर्यन ज्याच्या नावाची ही स्पर्धा आहे, आर्यन शंकरदादा जुकर यांच्या माध्यमातून देण्यात आलेला हा सेलिब्रेशन चॉकलेट आहे, तो आपण मिलिंद म्हात्रे आपण आपल्या शुभास्ते द्यायचा आहे. आमच्या गावचे एक उत्कृष्ट क्रिकेटपटू आहेत मिलिंद म्हात्रे यांच्या शुभास्ते. त्यानंतर तुफान इनिंगसाठी शीतपेय कोल्ड्रिंक जे आहे मनोज भुईर आमचे ठाणे जिल्ह्याचे उत्कृष्ट सिंगर आहेत, त्यांच्या शुभास्ते ही कोल्ड्रिंक दिली जाते. ते आम्हाला निशिकांत पाटील साहेबांच्या माध्यमातून देण्यात आलेले आहे. अभिनंदन धीरज. आणि भावेश आपण आला असेल तर लगेच व्यासपीठावर आपल्याला देखील 2 पारितोषिक देणं बाकी आहेत, ती आपण घ्यायची आहेत. ठीक आहे, चला टॉस करण्यासाठी टॉस बॉक्स मध्ये कॅप्टनला पाठवून द्यायचं आपण. कॅप्टन समीर स्पोर्ट पिंपलगड संघाचे कॅप्टन आणि अर्षित एंटरप्राइजेस योगेश गुलवे फॅम टीम आणि मनोज भोईर फॅम टीम यानंतर मॅच होणार आहे. वेलकम. इथे चौधरी शेट माणूस टॉस बॉक्स मध्ये पोहोचतात कॅप्टन. त्यानंतर समीर स्पोर्ट पिंपलगड संघाचे कॅप्टन सन्माननीय देवेंद्रजी नाईक आणि मिलिंद म्हात्रे यांना विनंती असेल आपण टॉस करण्यासाठी यायचं, दोघांनी यायचं आपण. सन्माननीय देवेंद्र नाईक आमचे मामाश्री आपल्यासोबत जोडतात टॉस बॉक्समध्ये. जुकर फॅमिली अर्थात शंकरदादा जुकर यांची फॅमिलीच्या नावाचा हा टॉस बॉक्स आहे, आपण त्यांचं आपण टॉस बॉक्समध्ये वेलकम करूया. टॉस तर आपल्याला माहीतच आहे, आयोजक आर्यन 11 आणि स्पर्धा ठेवणारे आमचे शंकरदादा जुकर. इथेच कॉल आहे, नक्की कोणाचा कॉल आहे? ठीक आहे चला. आर्यन 11 असा कॉल आहे आणि आलेल देखील तिचे. धन्यवाद मामा. बसून घ्या आपण, मिलिंद आपण देखील बसून घ्यायचंय. फक्त एकच निर्णय धीरज थांब. धीरज नाणेफेकी जिंकले निर्णय काय? फिल्डिंग. आपल्या संघासाठी शुभेच्छा धीरज, आपल्या संघासाठी देखील शुभेच्छा. टॉस झालेला आहे, हर्षित एंटरप्राइजेस वन द टॉस, इलेक्ट्रिक फील्ड आणि अगेन्स्ट असणार आहे समीर स्पोर्ट. आपण स्वागत सन्मान करूया. आमचे कॅमेरामॅन आपण स्टेज कव्हर करायचे.
मित्रांनो, या संपूर्ण ठाणे जिल्ह्यामध्ये ज्यांच्या नावाची चर्चा नेहमी होत असते, एक दानशूर व्यक्तिमत्व, सन्माननीय हरिभक्त पारायण, आमचे सर्वांचे लाडके, गेली अनेक वर्ष सातत्याने या श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर मोठमोठ्या स्पर्धा होत असतात आणि नेहमी त्यांचं म्हणणं आहे की स्पर्धा कोणीही ठेवा, पहिला पारितोषिक आमचंच असेल. पूर्वीची ही संकल्पना जी आहे त्यांनी कायम ठेवलेली आहे. दानशूर राजा सन्माननीय मदनभाऊ नाईक साहेबांचे चिरंजीव देवेंद्र नाईक इथे उपस्थित झालेले आहेत. त्यांचं इथे करूया आपण स्वागत आणि सन्मान. मी विनंती करतो या स्पर्धेचे मुख्य आयोजक शंकरदादा जुकर यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभास्ते हा शुभ सन्मान आपण करायचा आहे. आज असंही राजा छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मोत्सव तिथीनुसार आहे आणि आज संकष्टी आहे. आपल्या लाडक्या गणपती बाप्पाचा आजचा दिवस आणि या व्यासपीठावर आपण पाहतोय एक दानशूर राजा देवेंद्र नाईक यांचं इथे स्वागत सन्मान. भारतीय संस्कृती नियमानुसार अतिथी देवो भव असं म्हटलं जातं. पाहुण्यांचं स्वागत आणि सन्मान इथे केला जात आहे. धन्यवाद. आपण या कार्यक्रमाला आलेले आहे देवेंद्रजी नाईक. असंच प्रेम असू द्या आणि असंच प्रेम आर्यन 11 संघावर शंकरदादा जुकर यांच्यावर असू द्या. तर मित्रांनो, सामन्याला आपण करूया सुरुवात. जास्त वेळ न घेता पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्समध्ये मयूर पाटील आणि आता संदीप पाटील फ्री झालेले आहेत. ते दोघे तुम्हाला पाहायला मिळतील. ओ टू कॉम बॉक्स. धन्यवाद संदेश पाटील. तर मित्रांनो, वळूया दुसऱ्या फेरीतील हा सामना. खेळणारे संघ आहेत हर्षित एंटरप्राइजेस सन्माननीय योगेश दादा गोळवी यांचा हा संघ आणि विपक्ष असणारे आहे समीर स्पोर्ट पिंपलघर